सध्याचा सगळ्यात मोठा प्रश्न या राजकीय नेत्यांना झालाय तरी काय? झिरवळ हा तर लय छोटा विषय. एक मोठा विषय सांगतो, नरेंद्र मोदी. आणि तो विषय किती पण दाबला तरी तो दबला जात नाही. तोच विषय त्यांच्या पदासाठी अडचणीचा विषय बनत चाललाय. कारण आहे त्यांच्या आयाशी बद्दल, त्यांच्या महिलांसोबत असलेल्या संबंधांबद्दल सांगणारे लोक बाहेर येऊन बोलतायत. एप्स्टीन फाईलचा विषय आला होता आणि तो कव्हर करत होतेच. सुब्रमण्यम स्वामी आधीपासूनच म्हणायचे की मोदी काही साधू संत नाहीत. त्यांची एक क्लिप 4 नाम महिला के दे सकते हैं जो एमपी बने, वो जाकर सोना पड़ा उनके साथ, मोदी के साथ एक मिनिस्टर बने सोकर. दुसरा विषय मानसी सोनी. या महिलेच्या मागे मोदींनी गुजरातचे पोलीस लावले होते आणि यावर मानसी सोनी यांनी एक IAS अधिकाऱ्याला सांगितले होते की कसं मोदी त्यांचं शोषण करतायत. त्यानंतर तो अधिकारी पण करप्शन केसमध्ये आत गेला आणि मानसी सोनी कुठे आहेत कोणालाच माहित नाहीये. को एक ऑडियो सीडी में इस विधानसभा में ऑन रिकॉर्ड रखना चाहता हूँ और ये सीडी वो घिनौना सच हिंदुस्तान के सामने लेके आती है कि कैसे एक मुख्यमंत्री अपने से आधी उम्र की लड़की के पीछे पड़ता है और पीछे कैसे पड़ता है, पूरी की पूरी पुलिस उसके पीछे लगाता है. केवल पुलिस नहीं, वहाँ की इंटेलिजेंस एजेंसी और यहाँ तक कि ATS के अधिकारियों तक को भी एक लड़की के पीछे लगा एक विषय नरेंद्र मोदी यांच्यावर बुक लिहिणाऱ्या आणि 2014च्या आधी मोदींच्या सोबत काम करणाऱ्या मधु पौर्णिमा किशोरी यांचं भयानक ट्विट आलंय, ज्यात त्यांनी बीजेपी मध्ये महिला मंत्री आणि खासदार मोदींसोबत संबंध ठेवल्यावर होतात असं म्हणलंय. त्यात त्यांनी स्मृती इराणींचं सुद्धा नाव घेतलंय आणि आता या विषयावर सरकारला निर्णय घ्यावाच लागेल. कारण बोलणारे लोक तरी खोटं बोलतायत. त्यांना जेलमध्ये टाका किंवा ही टीका मान्य करून जागा खाली करा.